एक महत्त्वाची बातमी, शरद पवारांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलंय। रुबी क्लिनिक हॉस्पिटलमध्ये शरद पवारांना ॲडमिट करण्यात आल्याची माहिती आहे। तर अस्वस्थपणा जाणवत असल्यामुळे पवारांना सलाईन लावल्याची सुद्धा माहिती मिळते। काही दिवसांपूर्वी सुद्धा शरद पवारांना श्वसनाचा त्रास होत होता, त्यामुळे त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा त्यांची तब्येत काहीशी बिघडल्याचं कळत आहे। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। अजिंक्य, काय सांगाल, शरद पवारांच्या तब्येतीसंदर्भात काय माहिती मिळते? मोहिनी, अगदी बरोबर आहे। 10 दिवसांपूर्वी शरद पवार यांना श्वसनास त्रास होत होता आणि खोकला जाणवत होता। या कारणासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर उपचार पूर्ण झाल्यानंतर रुटीन चेकअप सुरू होते। मात्र आज सकाळी पुन्हा एकदा शरद पवारांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। खरं तर सांगितलं जातं की रुटीन चेकअप आहे, मात्र काही प्रमाणात अशक्तपणा आणि अस्वस्थ जाणवत असल्यामुळे डॉक्टरांकडून सध्या त्यांना सलाईन लावण्यात आलेला आहे, ॲडमिट करण्यात आलेला आहे। सध्या जर या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांच्यासोबत जो तापा असतो तो देखील या ठिकाणीच आहे। ही समोर वाहनं दिसतात, या वाहनातून अगदी काही वेळापूर्वी शरद पवार या रुग्णालयात दाखल झालेले आहेत। आता पुढच्या अपडेट्स ज्या आहेत त्या डॉक्टरांकडून दिल्या जातील। मात्र सध्या जे सांगितलं जाते ते काही प्रमाणात अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणवते, यासाठी सलाईन लावण्यात आलेला आहे। मात्र शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचं देखील डॉक्टरांकडून सांगितलं जातंय, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सध्या सलाईन लावण्यात आलं असल्याचं देखील डॉक्टरांकडून सांगितलं जातंय। मोहिनी, नक्कीच धन्यवाद अजिंक्य। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।